Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. आणि आता पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या महाफास्ट पद्धतीने. ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही. शत्रू कुठेही असो त्याला उत्तर दिलं जाईल. उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील सभेत पंतप्रधान मोदींचा पाकला इशारा. भारतीय सैन्याच्या शौर्याने पाक युद्ध थांबवायची भीक मागत होता. पाकिस्तानला युद्ध थांबवण्यासाठी विनवणी करावी लागली. मोदींची प्रतिक्रिया. बीएसएफने 118हून अधिक पाकिस्तानी पोस्ट उद्ध्वस्त केल्या. पाकिस्तानला सावरण्यासाठी अनेक वर्ष लागतील. गृहमंत्री शहांकडून बीएसएफ जवानांचं कौतुक. सिंधू पाणी करार आमच्यासाठी लक्ष्मण रेखा. पाकिस्तान कधी भारतासमोर झुकणार नाही असे मुनीरची भारताविरोधात पुन्हा गरळ. भारत पाकिस्तान युद्धाची स्थिती असताना नागपूरच्या सुनीता जमगडेने 2 तासात एलओसी ओलांडली. 4 किलोमीटर अंतर पार करून जखमी अवस्थेत गेली पाकिस्तानला. सुनीताची विविध तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू. हेरगिरी प्रकरणी अटकेत असलेल्या रवी वर्माबाबत नवा खुलासा. रवी वर्माच्या बँक खात्यात परदेशातूनही रक्कम जमा झाल्याचं उघड. रक्कम पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याचा संशय. भारत पाक तणावादरम्यान झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांची अमित शहांनी भेट घेतली. पूंछमधील पीडितांना लवकरच आर्थिक मदत देण्याचं दिलं आश्वासन. व्यवहार करत होत त्या कराराचा मला जास्त अभिमान. भारत पाक युद्ध करणार असल्यास त्यांच्याशी करार करण्यात रस नाही. आम्ही भारतासोबत करार करण्याच्या अगदी जवळ पोहोचलो. डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया. रशियाचा पाकिस्तानची $2.6 अब्ज म्हणजे जवळपास 22,000 कोटींचा करार. या आर्थिक सहकार्यातून 2 देशांदरम्यान लष्करी आणि तांत्रिक मदतीचे दरवाजे खुले होऊ शकतात. तज्ज्ञांचा इशारा. पोलिसांचं हगवणे बंधूंना शस्त्र परवाना देण्यासाठी रेड कार्पेट. 1.25 महिन्यात पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना अर्जावर कारवाई. इतर नागरिकांना 7 महिने ते 2 वर्षापर्यंत प्रतीक्षा करावी लागते. वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमध्ये अटक. पोलिसांनी मध्यरात्री त्याला पुण्यात आणलं. थिरगाव रुग्णालयात रात्री निलेशची वैद्यकीय तपासणी झाली. वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याचा निलेशवर आरोप आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश चव्हाण आधी दिल्ली तिथून गोरखपूर आणि मग नेपाळला गेला. संपूर्ण प्रवास याने वेगवेगळ्या कारने केला. तर नेपाळच्या भेरवा शहरात लॉजमधून त्याला अटक झाली. हगवणे बंधूंना शस्त्र परवान्याच्या फाईलवर पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकरांची सही. सुपेकर हगवणे बंधूंचे मामा. तर तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांच्या परवानगीनंतर सही केली. सुपेकरांची TV9 ला माहिती. सुपेकरांसंदर्भातील तक्रारीत किती तथ्य आहे हे तपासणार. वैष्णवी प्रकरणात कुणी दबाव आणू नये या दृष्टीने काही निर्णय घेतलेत. फडणवीसांची प्रतिक्रिया. तर चुकीच्या पद्धतीनं शस्त्रांची परवानगी दिली असेल तर रद्द केली जाईल असंही वक्तव्य. हिंदी मुंबईची बोलीभाषा बनली आहे. मीरा भाईंदरमध्ये प्रवेश केला की मी हिंदी बोलतो. हिंदी भाषा म्हणजे आमची लाडकी बहीण. मंत्री प्रताप सरनाईकांचं वक्तव्य. राणीबागेतील पेंग्विनच्या इंग्रजी नावावरून नवा वादंग. नॉडी, टॉम आणि पिंगू या नावाला भाजपचा विरोध. पिल्लांना मराठी नावं देण्याचा आग्रह. अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा. विदर्भात पालिका निवडणुका. दादांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार. दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांची माहिती. पाटण तालुक्यातील काँग्रेसचे नेते हिंदूराव पाटील भाजपात जाणार. हिंदूराव पाटलांनी भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. पुढील आठवड्यात कार्यकर्त्यांसह त्यांचा मुंबईत भाजपमध्ये प्रवेश होणार. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त 6 जूनला सरकारने रायगडवर कॅबिनेटची बैठक घ्यावी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याचा आदर्श घेऊन कार्य करण्यासाठी बैठक बोलवावी. शिवराज्याभिषेक सोहळा समिती सदस्य गंगाधर काळकुटेंची मागणी. मागील 2 दिवसांपासून मोसमी वारे एकाच जागेवर रेंगाळले. पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी राहणार. 12 जून नंतर संपूर्ण राज्यात पाऊस सक्रिय राहील. हवामान विभागाचा अंदाज. राज्य सरकारकडून पीक नुकसान भरपाईच्या मदत रकमेत आता कपात. 3 ऐवजी 2 हेक्टर पर्यंतच मिळणार मदत. पुणे जिल्ह्यातील आपत्तीग्रस्तांना धान्यासह 5,000ची तातडीची मदत मिळणार. इंदापूर तालुक्यातील सर्वाधिक 1400 कुटुंब अतिवृष्टीमुळे बाधित. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सुरू असलेल्या रस्ते विकास कामांचा वेग वाढावा. मुंबई नाशिक महामार्गावरील कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश. नागपूरच्या काटोल तालुक्यातील नायगाव ते खानगाव पाणंद रस्त्याची चंद्रशेखर बावनकुळेंकडून पाहणी. राज्यभरात पाणंद रस्त्याची योजना आणि उपक्रम वेगाने राबवण्याचे निर्देश. गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासूनच मान्सूनपूर्व पावसाची हजेरी. पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. धान पीक पावसामुळे खराब. धाराशिवच्या नळदुर्ग भुईकोट किल्ल्यातील मादी धबधबा यंदा मे महिन्यातच प्रवाहित.
धबधब्याची नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी. धाराशिव तालुक्यातील रुईभर भागात पावसाची जोरदार हजेरी. 7 एकरवरील तीळ पावसामुळे पडला काळा. शेतकरी संकटात. नाशिकच्या येवल्यात सततच्या पावसाने कांद्याचा चिखल. एका शेतकऱ्याच्या 1.5 एकर कांद्यात पावसाचं पाणी साचलं. कांद्यात पाणी साचल्यानं संपूर्ण कांदा सडला. अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील खोलापूरमध्ये पावसानंतर रस्त्यावर चिखल तर नाल्यांची सफाई न झाल्याने नालेही तुडुंब. रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिक संतप्त. बीडमध्ये अहिल्यानगर अहमदपूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या घरांमध्ये गुडघाभर पाणी. रस्ता बनवणाऱ्या कंपनीने पाणी बाहेर काढण्यासाठी नाला न बनवल्याने लोकांच्या घरात पाणी शिरलं. कंपनीने तात्काळ उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी. नवी मुंबईच्या मोरबे धरण परिसरात 417 मिलीमीटर पावसाची नोंद. 3 वर्षाच्या तुलनेत धरणात सर्वाधिक जलसाठा. सद्यस्थितीला 40.77% जलसाठा शिल्लक. मुंबई ठाण्याला पाणीपुरवठा करणारे भातसा आणि बारवी धरणात ऑगस्टपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध. भातसा धरणात 33% तर बारवी धरणात 36% जलसाठा. मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. कांदिवली यार्डातील उन्नत आरक्षण कार्यालय तोडण्यासाठी मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेच्या 162 लोकल फेऱ्या रद्द. पश्चिम रेल्वेच्या 162 फेऱ्या आज रद्द. कांदिवली यार्ड येथील उन्नत आरक्षण कार्यालय तोडण्यासाठी मोठा ब्लॉक घेतल्यानं लोकल रद्द. कांदिवली पूर्वमध्ये सोमवार आणि मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार. पश्चिम द्रुतगती मार्गावर जलवाहिनी जोडणी आणि झडप बसवण्याचं काम सुरू असल्यानं पाणीपुरवठा बंद. प्रशासनाची माहिती. पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसलेंचा भाजपतर्फे सेवापूर्ती कार्यक्रम. पुणे महापालिका आयुक्त म्हणून सेवा बजावल्याबद्दल भाजपतर्फे राजेंद्र भोसलेंचा सन्मान सोहळा. अमरावतीतील अंजनगावमध्ये प्रहारचं शोले स्टाईल आंदोलन. पाण्याच्या टाकीवर चढून प्रहारचं आंदोलन. कामाची चौकशी करण्यातील अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे. वर्ध्याच्या आर्वी शहरात नालेसफाईच्या कामाला सुरुवात. पावसाळ्याच्या काळात पूरपरिस्थिती किंवा पाणी साचण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना. कोल्हापूरच्या इचलकरंजीत CITU संघटनेकडून कामगारांसाठी आरोग्य शिबिराचं आयोजन. यावेळी कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. जालन्याच्या जाफराबाद तालुक्यात 10 टन बोगस DAP खत जप्त. खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाच्या पथकाची कारवाई. लोकलमध्ये फटका देत मोबाईल हिसकावणारा सराईत चोरट्याला बेड्या. डोंबिवली GRP पोलिसांची कारवाई. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल. ठाणे भिवंडी बदलापुरात CCTV बसवण्याचं काम सुरू. सरकारकडून शहरांमध्ये 6000पेक्षा अधिक CCTV बसवण्याचा प्रकल्प. आतापर्यंत ठिकठिकाणी 80 CCTV बसवण्याचं काम पूर्ण. जळगावच्या 40गावमध्ये 11वीच्या प्रवेशासाठी 10,000 रुपयांची लाच घेताना शिक्षक आणि लिपिकाला अटक. मेहुणबारे पोलीस ठाण्यात करण्यात आला गुन्हा दाखल. जालना शहरात चोरी घरफोडी करणारा सराईत आरोपी पोलिसांच्या ताब्यात. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. 64,000चा मुद्देमाल ताब्यात तर 3घांवर गुन्हा दाखल. पुण्याच्या आंबेगावमध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या ठिकाणांवर कारवाई. पोलिसांकडून आरोपीच्या अनधिकृत घरावरही कारवाई. बुलढाण्यात झालेल्या मुसळधार पावसाचा मूग पिकाला फटका. मुगाच्या शेंगांना कोंब येत असल्याने शेतकऱ्यांनी उभ्या पिकात शेळ्या सोडल्या. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने घेतला हिरावून. सोलापूरच्या करमाळ्यात जिममधील युवकांना अवैधरित्या उत्तेजक इंजेक्शनची विक्री करणाऱ्याला पोलिसांकडून अटक. पोलिसांकडून 11 बॉक्समधील 55 इंजेक्शन जप्त. करमाळा पोलिसांची कारवाई. जळगावच्या 40गावमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलावाचं लोकार्पण. गेल्या अनेक वर्षांपासून तलावाची दुरावस्था झाली होती. 4.5 कोटींचा निधी खर्च करून या तलावाचं नूतनीकरण. अमरावतीच्या कौंडण्यपूरची रुक्मिणी मातेची मानाची पालखी पंढरपूरकडे रवाना होणार. कौंडण्यपूर ते पंढरपूर 33 दिवसांच्या वारीला आजपासून सुरुवात. Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon.